नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। देशाच्या राजकारणातली महत्त्वाची व आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे असणार इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा। तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएकडून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील। तर इंडिया आघाडीने अद्याप त्यांचं नेतृत्व कोण करणार याबाबत निर्णय घेतलेला नाही। इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही। त्यामुळे भाजपसह एनडीएतील पक्ष सातत्याने इंडिया आघाडीवर टीका करत असतात। काँग्रेस नेते राहुल गांधी, आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह नितीश कुमार हे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी इच्छुक आहेत। परंतु याबाबत इंडिया आघाडीत अजूनपर्यंत कोणत्या प्रकारची चर्चा झालेली नाही। महाराष्ट्र हे राज्य मोठं असून लोकसभेत महाराष्ट्राच्या एकूण 48 जागा असल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा होत आहे। याबाबत ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतील का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता त्यावर संजय राऊत यांनी आधी मोठ्याने असल्याने म्हणाले, उद्धव ठाकरे हा एक हिंदुत्ववादी चेहरा आहे, राष्ट्रवादी चेहरा आहे। इंडिया आघाडीची मान्यता मिळेल तो नेता पंतप्रधान पदाचा चेहरा होईल। याबाबत इंडिया आघाडीत अद्याप बैठक झालेली नाही। आम्ही बैठकीबाहेर असं कोणतेही वक्तव्य करणार नाही ज्यामुळे आमच्या आघाडीत कुठलेही मतभेद निर्माण होतील। ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, त्यांची इच्छा असेल तर त्यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल। इंडिया आघाडी ही एक सर्वांनी मिळून बनवलेली आघाडी आहे। इथे हुकुमशाही चालत नाही। कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधान पदासाठी आघाडीचं नेतृत्व करायचं असेल तर त्यावर चर्चा होईल। हे सत्य आहे की इंडिया आघाडीला एक चेहरा असायला हवा, त्यात काही चुकीचं नाही। आघाडीची पुढची बैठक होईल तेव्हा या विषयावर नक्की चर्चा केली जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भाजप आणि एनडीएच्या विरोधात देशातील अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत। या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव दिलं आहे। जनता दल युनायटेड प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेऊन विरोधी पक्षांची मोठ बांधली आहे। या इंडिया आघाडीत राष्ट्रीय जनता दल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, नॅशनल कॉन्फरन्स, DMK सह देशातील अनेक मोठे पक्ष सहभागी झाले आहेत। त्यामुळे इंडिया आघाडी भाजप प्रणित एनडीएला पर्याय म्हणून आव्हान देऊ शकते का, याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। आणि बातमी आवडली असल्यास लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या, सामाजिक घटनांच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।